नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील बालकवींचे तारकांचे गाणे हे प्रकरण वाचित आहे. बालकवींचे तारकांचे गाणे. कुणी नाही ग, कुणी नाही ग, आम्हाला पाहत बाई, शांती दाटली चोहीकडे, या ग आता पुढे पुढे, लाजत लाजत हळूच हासत, खेळ गडे खेळू काही, कोणीही पाहत नाही. सुंदरतेला नटवून, कोमलतेला खुणवून, प्रेमाच्या वसती करता, जगदंतर फुलवू आता, दिव्य सुरानी गीते गाऊनी, विश्वाला निजवायाला, वाऱ्याचा बनवू झोला. फेकुनी द्या इकडे तिकडे, थोडेसे दवबिंदू गडे, या निर्मल अवकाशात, प्रेमाचे पेरू शेत, दिव्य मोहिनी सर्व गुंगुनी, विश्वाला वत्सलतेने, प्रेमाचे गाऊ गाणे. सरितांच्या लहरीवरती, नाचूया निर्भय चित्ती, अर्धोन्मिलित फुलवोनी, लपूचला कलिकांत कुणी, कवी हृदयात गरके घेत, जाऊन या खेळू आता, ही गाणी गाता गाता. एखादी तरुणी रमणी, रमणाला आलिंगोनी, लज्जा मूढा भिरुचती, शंकित जर झाली चित्ती, तिच्याच नयनी कुणी बिंबवनी, धीट तिला बनवा बाई, भुलवा ग रमणालाही. सुख स्वप्नांनी गुंगवनी, पुण्यात्मे हसवा कोणी, अशा ज्या त्यांच्या चित्ती, त्याच रचा स्वप्नावरती, दयत चिंतनी विरह भावनी, दिवसाही झुरला बाला, भेटू द्या स्वपतीही जला. अनेक असले खेळ करू, विश्वाला विश्वात भरू, सोडून या आपुले श्वास, खेळू नाचवू उल्हास, प्रभात काळी नाम निराळी, होऊन या आपण राहू, लोकांच्या मौजा पाहू. पुणे येथील SNDT महिला महाविद्यालयातील FYBA वर्गातील 16-17 वर्षांच्या तारकांना शिकवलेल्या बालकवींच्या तारकांचे गाणे या कवितेच्या अध्यापनाचे हे स्मरण. तो साराच कन्यकांचा वर्ग. नव्याने आलेल्या त्या व्याख्यात्याच्या अध्यापनाला मनापासून दाद देणारा, थोड्या चौधीत मोकळे खेळकर नाते जुळून आल्याने संबंधित कवितेचा मुक्त सहवास सहजानुभव घेणारा. तारकांचे गाणे अशी कवितेच्या संदर्भात त्या तारकांची सविकल्प एकरूप होत जणू त्यांच्या मनोवृत्तीत शिरणारा. आस्वादन प्रक्रियेतील अध्यापन अध्ययन उभयपक्षी असे आनंदमय होत गेलेले. या कवितेतील या तारका तुमच्याच वयाच्या मुलींच्या मनोवृत्तीच्या, निरागस मुक्तपणे हसणाऱ्या, खेळणाऱ्या, बोलणाऱ्या, चोहीकडे शांत शांत अशा दाटलेल्या आकाशीच्या निळ्या अंगणात, कुणी नाही ना अशा वेळी, आपणाला कुणी पाहत नाही ना असा अंदाज घेत, लाजत लाजत हळूच हसत, एक एक पाऊल पुढे टाकत, खेळ गडे खेळू काही असे म्हणत जमायला लागतात आणि शुभ्र धवल चांदणपऱ्यांना शोभणारा खेळ खेळू लागतात. गाणे गाण्याच्या या खेळात त्या रंगत जातात. आपण साऱ्या विश्वाला कसं सुंदरतेनं सजवायचं, नटवायचं आणि कोमलतेनं खुलवायचं, हे सारं त्यांच्या खेळा गाण्यात गुंफू लागतात. त्यांच्या या गाण्याशी गाता खेळता त्या इतक्या एकरूप होतात की त्या जे जे गातात ते क्रियात्मक होऊन जणू काही प्रत्यक्ष अनुभवतात असं आपल्या रसिकतेला जाणवू लागतं. इच्छित करीत असलेले ते त्यांच्या गाण्यातील स्वप्नील अनुभव आपल्याला जणू दिसायला लागतात. त्या तारका विविध प्रकारच्या क्रीडानंदात रंगलेल्या, रात्रीच्या पहिल्या प्रहरी सारं जग प्रेमाच्या वसतीसाठी फुलवून टाकणाऱ्या, विश्वबाळाला जोजवण्यासाठी वाऱ्याचा झुला बनवण्याची लगबग करणाऱ्या, सकाळच्या रामप्रहरी जे दवबिंदू दिसतात ते रात्र प्रहरी इकडे तिकडे फेकून देणाऱ्या, त्याचबरोबर निर्मल आकाशीच्या निळ्या हिरव्या शेतात गुलाबरंगी प्रेम पेरत असलेल्या, स्वर्गीय मोहनभारित वृत्तीने साऱ्या विश्वाला वत्सल प्रेमाचे गाणे गाणाऱ्या, त्या वत्सल प्रेमगाण्याच्या धुंदीत सरितांच्या अवखळ लाटांवर निर्भयपणे मुक्त नर्तन करणाऱ्या,
त्यातील कुणी अर्ध्या मोर्ध्या उमललेल्या कलिकांना पूर्ण फुलवून त्यात लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या, तर कुणी बालकवींसारख्या कवीच्या संवेदनशील अंतरात शिरून गरगर गरके घेत गाणे गाण्याचा खेळ खेळणारे. काहीशा किशोरवयीन वृत्तीच्या या तारका स्वतः प्रेमात न पडता सहृदय मैत्रिणींसारख्या रमण रमणींच्या प्रेमाला मात्र मदत करणाऱ्या. एखादी घाबरट लाजरी बुजरी प्रेयसी आपल्या प्रियकराला आलिंगन देताना कशानंतरी उगीच शंकित झाली तर तिच्या डोळ्यात शिरून तिला धीट बनवणाऱ्या, तर कुणी त्या प्रियकराला तिच्यासाठी भुलवून टाकणाऱ्या. हे त्यांचे बरेचसे प्रेमाचे खेळ गाणे ऐकता ऐकता आणि तसे पाहता पाहता आपल्या आस्वादक सर्जनशीलतेला दिसू लागतं. या गाण्यातील त्यांनी इच्छिलेला काहीसा एक गंभीर खेळ, जे पुण्यशील आत्मे सतत ध्यानीमनी जगाच्या कल्याणाची उदात्त अशी आशादायक सुखस्वप्ने बाळगीत असतात, त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्या सामील होऊन त्या पुण्यात्म्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. आणखी एक वेगळा गंभीर संवेदनशील खेळ आपल्या प्रिय पतीपासून विरह झालेल्या, त्याच्याबद्दल चिंताग्रस्त झालेल्या, त्याच्या भेटीसाठी झुरत असलेल्या त्या विरहिणीच्या तिच्या पतीबरोबर भेट घडवून आणतात. आणि शेवटी त्यांच्या या खेळ गाण्याच्या समारोपात आपल्याला दिसतं, त्यांच्या श्वासाश्वासातून प्रेम, आशा, उल्हास पेरत पेरत त्या निघून जात आहेत, पण लुप्त होता होता थोड्याशा मिश्किल होत नामानिराळ्या होत आहेत म्हणत कुठेतरी दिगंतरी लपून या इहलोकीच्या लोकांच्या मौजा बघत राहणार आहे. आणि आपण त्यांचे हे खेळ गाणे ऐकतच राहणार आहोत. हा जो सुंदर अनुभव ही कविता आपल्याला देते आहे, तिचे रूप कसे आहे. या कवितेतील तारका गाणे गाता गाता त्या गाण्यातून काय करू इच्छितात ते तृतीय पुरुषी निवेदन करीत मी तुमच्यासमोर मांडलं. पण या कवितेचे रूप तृतीय पुरुषी नाही, ते रूप प्रथम पुरुषी आहे. त्यामुळे तिला आत्मरंगी सौंदर्य प्राप्त झालं आहे. मी तृतीय पुरुषी निवेदन केल्यामुळे या कवितेतील कितीतरी गंमत कमी होत असते असं आपल्याला जाणवत असतं. या निवेदनामुळे कवितेतील सौंदर्याचा अनुभव घेण्यात काहीशी गद्यता येते, वृक्षता येते, कसली तरी उणीव जाणवत असते. वस्तुतः या तारका स्वतःचे गाणे गाता गाता आपण कसला खेळ खेळणार आहोत हे एकमेकांना स्वतःच सांगत आहे. रात्रीच्या पहिल्या प्रहरी आपण सुंदरतेला नटवूया, कोमलतेला खुलवूया आणि सारं अख्खं जग प्रेमानं फुलवून टाकूया, प्रेमानं भारून टाकूया. आणि मध्यरात्रीनंतर बरं का, वाऱ्याचा छानसा झुला बनवून त्यात विश्वबाळाला निजवून स्वर्गीय अंगाई गीत गाऊया. आणि पुढे त्या तशाच गात गात गडेची सलगी साधत साधत एकमेकींना सांगत आहेत, सकाळच्या रामप्रहरी हिरव्या हिरव्या तृणांकुरावर जे नितळ दवबिंदू साऱ्यांना दिसणार आहेत, ते फेकून द्या इकडे तिकडे थोडेसे दवबिंदू गडे. आणि साऱ्या आकाशभर अगदी क्षितिजापर्यंत प्रेमाची फुलेच फुले पेरूया अन फुलवूया. अशा भावाशयाच्या प्रथम पुरुषी आत्मरंगी रूपामुळे या कवितेत एक सलगीचा हासरा खेळता जिवंतपणा खेळत राहिला आहे. हे हसत खेळत गाणारे जिवंत गाणे झाले आहे. 2. वस्तुतः संध्या समयानंतर आकाशात लुकलुक करीत एकी मागोमाग दिसणाऱ्या त्या जडरूप चांदण्या, पण आकाशातील ग्रहगोलातील त्या चांदण्यांना प्रतिभेच्या पंखावर बसवून बालकवी ज्या जडरूप चैतन्याची मानवी रूपे देतात, मग आपल्या अंगणातील परकरी पोरींसारख्या त्या खेळतात, नाचतात, हळूच हसतात, तशाच लाजतात, कुठेतरी लपतात, कशात तरी गिरक्या घेतात, कुणा रमणीला प्रेमाचा खेळ शिकवतात, तिच्यासाठी रमणाला भुलवतात, लोकांच्या मौजा पाहतात. साऱ्याच या मानवी तारका तुमच्यातील मिश्किल, थट्टेखोर, चालत्या बोलत्या मैत्रिणींसारख्या. 3. तारकांखेरीज या कवितेत आलेला वारा, दवबिंदू, आकाश, सरिता, लाटा, कलिका, प्रभात हा सारा नेहमीचाच निसर्ग, पण कवी प्रतिभेच्या स्पर्शाने त्याला आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यांना चांदण्यांसारखं मानवी रूप दिलेलं नसलं तरी प्रतिभास्पर्शित वेगळे सौंदर्य रूप लाभले आहेच. वाहणारा वारा कसा
तर विश्वाला निजवायला तारकांनी केलेला झोला असा. दवबिंदू कसे? तर रात्रीच्या प्रहरी तारकांच्या हातोनी फेकून दिलेले इकडे तिकडे असे. आकाश कसे? तर जे निर्मल आणि ज्या तारकांनी प्रेमाचे शेत पेरले आहे असे. सरिता लहरी कशा? तर ज्यावर तारका निर्भय चित्ती नर्तन करीत आहेत अशा. कलिका कशा? तर ज्या अर्धोन्मिलित असून ज्यांना पूर्ण फुलवून त्याच्यात तारका लपत आहेत अशा. प्रभात काळ कोणता? तर नामानिराळ होऊन तारका लोकांच्या मौजा पाहत आहेत तो. 4. निसर्गातील सौंदर्याचं रूप बघून आनंदमग्न होणं हा बालकवींच्या प्रतिभेचा धर्म आहे. त्यामुळे त्यांच्या इतर कवितांप्रमाणेच याही कवितेत ते रूपसंवेदन जाणवतेच. निर्मल आकाश, नभांगणातील तारका, वाऱ्याचा झोला, सरिता लहरी, पेरलेली शेतं, अर्धोन्मिलित कलिका, प्रभात काळ, इकडे तिकडचे दवबिंदू असं निसर्गसन्मुख रूपसंवेदन या कवितेत जाणवतेच. आणि लज्जामुढा रमणाला आलिंगन देणारी रमणी या मानवी रूपसौंदर्यातील स्पर्श संवेदनही जाणवते. पण या रूपसंवेदनाला जोडून येणारं गतिसंवेदन, कायनेटिक सेन्सेशन, या गतिसंवेदनानं ही कविता भरभरून गेल्याचं प्रत्ययाला येत असतं. गाण्याला सप्तस्वरांच्या आरोह अवरोहांची गती असते आणि या गाण्याच्या खेळालाही गती असते. त्यामुळे या कवितेतील गाण्यात, खेळात गतिसंवेदन आशयाशी एकरूप होऊन वाहत असते. या ग या म्हणत त्या तारका पुढे पुढे येत राहतात. लाजत लाजत, हळूच हसत, खेळ खेळू काही म्हणत खेळत राहतात. खेळता खेळता सुंदरतेला नटवतात, कोमलतेला खुणवतात, विश्वमंडलाच्या अंतरंगाला फुलवतात, वाऱ्याचा झोका करतात, त्या विश्वबाळाला निजवतात, त्याला दिव्य स्वरांचे अंगाई गीत गातात, फेकून द्या इकडे तिकडे म्हणत थोडे थोडे दवबिंदू फेकत राहतात, निर्मल आकाशात प्रेमाचे शेत पेरतात. हे सारं करून झाल्यावर सरिता लहरींवर निर्भयपणे नर्तन करतात. अर्धोन्मिलित कळ्यांना त्यात लपवतात, कवींच्या हृदयात गरके घेण्याचा खेळ खेळतात. कुणी रमणीच्या डोळ्यात शिरून रमणाच्या आलिंगनासाठी तिला धीट बनवतात. कुणी जगासाठीच्या सुखस्वप्नात कार्यशील असणाऱ्या पुण्यात्म्यांना हसवतात. कुणी झुरणाऱ्या विरही बालिकांची पतिभेट घडवून आणतात. या सर्व प्रकारच्या गाण्यात, खेळात रूपसंवेदनाबरोबरच गतीचे संवेदन प्रकर्षाने जाणवत असते. 5. नादमधुरतेचे संवेदन हे बालकवींच्या इतर कवितांप्रमाणेच या कवितेत अगदी कविताभर निनादत असते. कुणी नाही ग, कुणी नाही ग, पुढे पुढे, लाजत लाजत, खेळ गडे खेळू, गाणी गाता गाता अशा शब्दांच्या द्विरुक्तीपूर्ण आवर्तनाने हे नादमधुर संवेदन जाणवत असते. तसेच लाजत लाजत, हळूच हसत, सुंदरतेला नटवून, कोमलतेला खुणवून, दिव्य सुरांनी गीते गाऊनी, दैतचिंतनी विरह भावनी, प्रभात काळी नामानिराळी अशी प्रासपूर्ण यमक साधित समांतरता नादमधुरतेच्या लाटांवर लाटा निर्माण करीत असते. त्याचबरोबर फेकून द्या इकडे तिकडे थोडेसे दवबिंदू गडे, सरितांच्या लहरीवरती नाचूया निर्भय चित्ती, एखादी तरुणी रमणी रमणाला आलोंगोनी, खेळव नाचो उल्हास अशा बहुसंख्य मृदू व्यंजनाची लयतान साधणारी प्रासपूर्ण रचना काहीसा स्पर्श संवेदन मिश्रित नादमाधुर्याचा कोवळा अनुभव देत असते आणि सुंदरता, कोमलता, जगदंतर, दवबिंदू, निर्मल, दिव्यमोहनी, सरिता लहरी, अर्धोन्मिलित, रमणी, आलिंगन, लज्जामूढ, दैतचिंतन, विरह भावना, उल्हास, प्रभातकाळी, नामानिराळी अशी सर्वत्र केलेली मृदुमधुर शब्दांची पखरण कविताभर निनादत असते. 6. निसर्ग आणि मानवी व्यवहार यातील अमूर्त भावसौंदर्य व्यक्त करणारे शांतता, सुंदरता, कोमलता, निर्मलता, दिव्यता, वत्सलता, निर्भयता, प्रेममयता, आशा, उल्हास, लज्जा असे भावभरित अलवार शब्द यांची एक वेगळी नोंद करण्यासारखी या शब्दांचं
येथील दृश्यरूप. त्यांचं नादसंवेदन आणि ते अमूर्त सौंदर्य यांची एकरूपता त्या त्या भावाची विलक्षण आनंदघन प्रत्यय देणारी असते. 7. किशोर तरुण सीमारेषेवरील निष्पाप बालिकांमध्ये भावणारं स्त्रीमन, त्या स्त्रीमनाची सुकुमारता, मिश्किलता, अवखळ उच्छृंखलता, खिळकरपणा, हळुवारपणा, कोवळी नाजूकता हे सारं रोमॅन्टिक संप्रदायातील स्त्रीमनाचं अवघड खिळकर दर्शन या कवितेत होत असतं. कुणी नाही ना असा अंदाज घेत, लाजत लाजत, हसत हसत पुढे पुढे येणं, या ग खेळ गडे खेळू असं त्यांचं सलगीचं ग गडे संबोधित बोलणं, सुंदरतेला नटवणं, कोमलतेला खुणवणं, कुणाला तरी निजवायला झुला बनवणं, त्यात कुणाला तरी निजवणं, वत्सलतेनं अंगाई गाणं, मुक्तपणे नाचणं, कलिका अथवा कुठंतरी लपाछपी खेळणं, कुणाच्या हृदयात गरके घेणं, कुणाला तरी रमणीला रमणाच्या प्रेमाच्या भेटीगाठीसाठी धीड बनवणं, झुरणाऱ्या विरही बालिकेला पतिभेट घडवणं, सर्वत्री आनंद आनंद पेरणं, हे सारं करून नामानिराळं बाजूला होऊन या आणि अशाच मौजा पाहणं, त्या मौजांचा आनंद भोगणं, हा सारा तुमच्यातलाच अवखळ सुंदर स्त्री स्वभाव या तारकांमध्ये किती सुरेख रीतीनं पेरलाय. हे तारकांचे गाणे म्हणजे तुमच्यासारख्या निष्पाप, अवखळ, खेळकर बालिकांचे गाणे असा प्रत्यय देणारे हे कविता गाणे आणि स्वतः कवीही तारकांशी, तुमच्याशी आणि शब्दांशी खेळतो, गातो आहे असे हे दिव्य मोहन गाणे. धन्यवाद.